टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की ज्याप्रमाणे टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम आहे, जशा प्रकारे युजर नेम वापरून तुम्ही चॅट करू शकता, संवाद साधू शकता, ग्रुप बनवू शकता, तशा प्रकारे व्हॉट्सअपवरती सुद्धा एक नवीन अपडेट आलेला आहे, इनकमिंग सूनमध्ये आहे. तर त्याचा वापर आपण कशाप्रकारे करायचा आणि ते कशाप्रकारे युजर नेम ID बनवून घ्यायचा आहे ते आपण पाहणार आहोत. तर टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघूया. सर्वप्रथम कॅमेरा मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मोर ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा डायरेक्ट खाली स्क्रोल करून खाली डायरेक्ट यायचं सेटिंग्सवरती क्लिक केलात. तिथे तुम्हाला युजर इंटरफेस म्हणजे तुमचा जो लोगो व्हॉट्सअपवरती जे तुमचं नाव बनवलेलं आहे किंवा यू आहे ते यूवरती क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्ट इन्फो तिथे कॉन्टॅक्ट इन्फोवरती क्लिक केला. प्रोफाईलवरती व्हॉट्सअप प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर बघा कव्हर फोटो एडिट कव्हर योर प्रोफाइल बिझनेस इन्फॉर्मेशन RCM रिझर्व्ड युजर नेम टेक कृष्णा मराठी रिझर्व युजर नेम इथे क्लिक करायचं आहे. रिझर्व युजर नेमवरती क्लिक केला सर्वप्रथम. तर आता इथं आपला टेक कृष्णा मराठी चॅनल नावाचा युजर नेम इथं तयार केलेला आहे मी. परंतु जर तुम्ही सर्वप्रथम इथे क्लिक केल्यानंतर बघा तिथे तुम्हाला इंटरफेस येतो. तुमचं इंस्टाग्राम, टेलिग्राम, सोशल मीडियावर तुमचं पहिलंच अकाउंट असतील तर तिकडचे नावं, तिथलं जे नाव आहे ते इथं युजर नेम म्हणून घ्यायचं का म्हणून विचारतं. अन्यथा इथं तुम्हाला एक युजर नेम, क्रिएट युजर नेम असा एक तुम्हाला ऑप्शन मिळतो. कारण इथं ते मिळत नाही, कारण मी इथं ऑलरेडी ते नाव बनवलेलं आहे. तर तिथे सिम्पल तुम्ही क्लिक केला. एडिटवर क्लिक करूया. आता इथं बघा सिम्पल तुम्हाला इथं युजर नेम इथे एंटर करायचं आहे काय असेल ते तुमचं, आणि युजर नेम अप्लाय केल्यानंतर बघा रिझर्व येतं. इथं रिझर्व बटन इथं डिसेबल आहे कारण मी ऑलरेडी इथं युजर नेम बनवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ती युजर नेम सिम्पल इथं रिझर्ववरती क्लिक करायचं आहे. रिझर्ववरती क्लिक केला की एंटर होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर तुम्हाला युजर नेमवरती क्लिक केला. युजर नेम रजिस्ट्रेशन झालं. कॉन्टॅक्ट नियर बाय युजर नेम असंच इथं ऑप्शन ठेवायचं आहे. दोन ऑप्शन असतात, शेअर विथ एव्हरीबडी आणि कॉन्टॅक्ट युजर नेम. आता इथे बघा who can contact my user name. तर आता सध्या कमिंग सूनमध्ये असल्यामुळं आणि आगामी जे येणार आहे त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात किंवा काय बदल होणार आहेत याच्याविषयी आपल्याला काही खात्री नसल्यामुळं किंवा अजून तरी तसं, किंवा जे व्हॉट्सअपचं महत्त्वाचं एक आत्तापर्यंतचं विश्वासात्मक जे होतं एंड टू एन्क्रिप्टेड म्हणजे जे गोपनीयता होती ती किती प्रमाणात टिकणार आहे काय अजून त्याची शाश्वती नसल्यामुळं आपण काय करायचं बघ, पीपल हू माय की, ज्या याचा अर्थ काय तर तुम्हाला जी पास की दिलेली आहे तर खाली पास की असते बघा. ही जी युजर नेम की आहे, युजर नेम की तुम्ही कोणाला शेअर करशील त्यांच्याबरोबर तुम्ही चॅट करू शकता. आता सध्या तरी व्हॉट्सअपनं डिक्लेअर काय केलेलं बघा, जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे आहे ग्रुपमध्ये किंवा काय तर ते तुमच्याशी टॉकिंग आता बोलू शकतात किंवा चॅट करू शकतात. माहितीचे आदान प्रदान तुम्ही आहे तसं चालू ठेवू शकता. परंतु बाय द वे भविष्यामध्ये व्हॉट्सअपने जर तसं ठरवलं किंवा फक्त युजर नेमच ऑप्शन ठेवायचं तर युजर नेम हेच ऑप्शन ठेवू शकतो व्हॉट्सअप. परंतु सध्या तरी तुम्ही पीपल हू माय की याच्यावरतीच ठेवा, एव्हरीवनवरती ठेवू नका. आणि माझं मत असं आहे की कुठल्याही सोशल मीडियावरती तुम्ही जे काय असं परमिशन देत असता त्यावेळेस एव्हरीवन ठेवू नका. परंतु आता युजर नेम जे आहे तुम्ही पटापट जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण युजर नेम जसं तुम्हाला आता वेळ कराल तर तसं युजर नेम बुक होतील आणि तुमच्या मनपसंत युजर नेम जे आहे, तुमच्या आवडीचं जे युजर नेम आहे ते तुम्हाला मिळणार नाही. कारण रजिस्ट्रेशन झालेलं असतात पूर्वीची नावं, एक व्यक्तीला एकच युजर नेम भेटतं. ज्याप्रमाणे इंस्टाग्राम, टेलिग्रामवरती एका व्यक्तीला एक युजर नेम भेटलं की ते परत तसं सेम युजर नेम दुसऱ्या व्यक्तीला भेटत नाही. जसे गुगलचा असू द्या मेल ID, एक सेम मेल ID दोन व्यक्तींना भेटत नाही. तसंच हे पण आहे. युजर नेम तुम्ही पटापट जावा, रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं युजर नेम एव्हरीवन ठेवू नका. आणि जोपर्यंत आणि ह्याच्यामध्ये काय अपडेट आले, बदल झाले तर आपण तुम्हाला टेक कृष्णा मराठी चॅनलवरती कळवणारच आहोत. तर आपण युजर नेम बनवल्यानंतर आता हे युजर नेम तुम्ही एव्हरीवन ठेवलं, हे पासकी वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. पासकी कोड तरी नोट करून ठेवा लक्षात राहत नसेल तर, कारण हा आता सध्या हे कमिंग सूनमध्ये असल्यामुळे तुमच्या पुढे जाऊन लक्षात राहील नाही राहील याची काही गॅरंटी म्हणजे
तसं सांगता येत नाही ना का, आपण विसरू पण शकतो किंवा पास की वगैरे लक्षातून जाऊ शकते. इथं पास की शो होते ठीक आहे, परंतु तुम्ही सध्या तुमच्या माहितीसाठी सांगतो पास की कुठेतरी लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा किंवा मेमरी कार्ड असेल किंवा पेनड्राईव्ह असेल तर त्याच्यामध्ये याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा तुम्ही हे एक फोल्डर बनवून त्याच्यामध्ये फोल्डर ठेवू शकता. हे झालं एक्सटर्नल सिक्युरिटी. त्याचबरोबर युजर नेम जे आहे ते युनिक ठेवा, जेणेकरून तुम्ही भविष्यात वापरणार आहे याच्या हिशोबानं तुम्ही हे नाव ठेवा, जेणेकरून तुम्ही हे नाव जे वापरणार आहे तुम्हाला वापरताना म्हणजे संकोच वाटू नये किंवा असं काही फालतू वगैरे नावं ठेवू नका, चुकीची नावं काय ठेवू नका सॉरी. तर जेणेकरून ही जी नावं ठेवलेली आहेत ते व्यवस्थित ठेवा, कारण हे तुमची ओळख आहे. त्याचबरोबर तुमचं काय बिझनेस असेल, समजा तुमचा काय बिझनेस आहे किंवा काही तुमचं चॅनल असतील किंवा बिझनेस असेल किंवा तुमची कंपनी असेल तर त्या नावाचं तुम्ही माझ्या मते युजर नेम बनवा, कारण हे युजर नेम प्रत्येकाला शो होणार आहे. त्यामुळं युजर नेम हा युनिक ठेवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट माहितीसाठी तुम्ही टेककृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. इथंच थांबूया. आणि जाता जाता एक टिप सांगतो, पुन्हा एकदा मी वारंवार सांगतो, युजर नेम हे एव्हरीवन ठेवू नका. आणि कारण हे एंड टू एंड डिटेक्टर जे व्हॉट्सअपचं आतापर्यंत फ्युचर आहे किंवा जे सेटिंग आहे त्याच्याविषयी आता कुठेतरी थोडंसं 19-20 फरकाची शक्यता आहे. कारण युजर नेम हे व्हॉट्सअप टेलिग्रामप्रमाणे आलेलं जर आहे असलं तर पास की जर सिक्युरिटी दिलेलं आहे बरोबर आहे, परंतु इनकमिंग सूनमध्ये काय काय बदल होतात ते पाहूया. आणि तुमच्या आवडीचं तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या उद्योगासाठी तुमची ओळख प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी व्हॉट्सअपनं सुवर्ण संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करा आणि या संधीमध्ये तुम्ही तुमच्या युनिक नाव ठेवून घ्या. टेक केअर, बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.